वेलकम ऑल स्टुडंट्स. तर बाळांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिक मधला एक्सरसाइज 1.1 अभ्यासलो होतो. आता आजच्या लेक्चरला आपण सर्वात महत्त्वाचे पॉइंट अभ्यासणार आहोत. तुम्ही थोडंफार लक्षपूर्वक ऐकायचं आहे. जसं की मी पाठीमागच्या लेक्चर सांगितलं होतं की पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉइंट अभ्यासणार आहोत. ते म्हणजे कोणते रे? पहिला पॉइंट म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघणार आहोत. स्टेटमेंट पॅटर्नला आपण दुसरं नाव काय आहे ते पण बघणार आहोत. स्टेटमेंट पॅटर्नलाच आपण काय म्हणतो, जसं की प्रपोजिशन म्हणतो आपण, तेही अभ्यासणार आहोत. त्यानंतर ट्रूथ टेबल त्या स्टेटमेंट पॅटर्नचा बघणार आहे. त्यानंतर ट्रूथ टेबल नंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स कोणकोणते स्टेटमेंट किंवा कोणकोणते स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स असतात ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे 3 पॉइंट की ज्यावरती बोर्डाला एक क्वेश्चन असतोच, असे 3 पॉइंट म्हणजे टॉटॉलॉजी. फर्स्ट पॉइंट कोणता? टॉटॉलॉजी. सेकंड पॉइंट कॉन्ट्राडिक्शन आणि थर्ड पॉइंट कंटिजेन्सी. हे पॉइंट आज आपण अभ्यासणार आहोत. नाव द फर्स्ट पॉइंट इज स्टेटमेंट पॅटर्न. आता स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? आता बघा, लक्ष द्या. स्टेटमेंट पॅटर्नच्या अगोदर आपण आतापर्यंत प्रत्येक स्टेटमेंटला पी क्यू आर न डिनोट करत होतो. बघा, प्रत्येक स्टेटमेंट कोणत्या लेटरने डिनोट करायचं? पी क्यू आर एस यासारख्या लेटरनं आपण स्टेटमेंट डिनोट करायचो, बरोबर आहे. मग त्या लेटरला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट लेटर्स म्हणतो. काय म्हणतो? स्टेटमेंट लेटर्स. अ लेटर्स यूज टू डिनोट स्टेटमेंट्स. अ लेटर्स यूज टू डिनोट स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट लेटर. आता स्टेटमेंट लेटर म्हणजे काय बघितलं. आता या स्टेटमेंट लेटरवरनं आपल्याला काय करायचं आहे रे? स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन करायची आहे. बघा, लक्ष द्या. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड लॉजिकल कनेक्टिव्स. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड लॉजिकल कनेक्टिव्स इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. बघा, लक्ष द्या बाळांनो. स्टेटमेंट लेटर म्हणजे काय रे? पी क्यू आर एस अँड लाईक यासारख्या जे लेटर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट लेटर म्हणतो. आणि लॉजिकली कनेक्टिव्ह, कुणाला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणायचं रे? कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन यासारखे लॉजिकल कनेक्टिव्ह, या दोघांचं प्रॉपर कॉम्बिनेशन त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो, बरोबर आहे का? आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं मग प्रॉपर कॉम्बिनेशनला. मग स्टेटमेंट पॅटर्न आपण ऑलरेडी बघितलेत ना अगोदर. कंजंक्शनचं ट्रूथ टेबल तर सांगताना मी सांगितलं तुम्हाला पी अँड क्यू स्टेटमेंट पॅटर्नच आहेत. पुन्हा पी ऑर क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट पॅटर्न आहेत. पुन्हा त्यानंतर पी अँड पी ऑर क्यू याला पण आपण काय म्हणायचं? स्टेटमेंट पॅटर्न. ह्याच्यामध्ये काय आहे रे? बघा, लक्ष द्या. पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. आणि कनेक्टिव्ह काय वापरलेत रे? अँड आणि ऑर हे 2 कनेक्टिव्ह वापरलेत. यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन केलंय. कॉम्बिनेशन करून आपल्याला काय मिळालं? पी अँड इन ब्रॅकेट पी ऑर क्यू हा स्टेटमेंट पॅटर्न मिळाला. यालाच आपण काय म्हणतो? स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. लक्षात येते का? आता स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल्सो नोन ॲज अ प्रपोजिशन. स्टेटमेंट पॅटर्नलाच आपण काय म्हणतो रे? अजून स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रपोजिशन. स्टेटमेंट पॅटर्नलाच आपण काय म्हणतो रे? प्रपोजिशन असंही म्हणतो. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघितलं. त्या स्टेटमेंट पॅटर्नलाच आपण प्रपोजिशन म्हणतो. मग त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जे पी आणि क्यू हे जे लेटर्स असतात त्याला आपण काय म्हणणार आहे? प्राईम कंपोनंट म्हणणार. त्याचे काय म्हणणार? प्राईम कंपोनंट. बघा, लक्ष द्या. पी अँड क्यू आर दिअर प्राईम कंपोनंट्स. जो स्टेटमेंट पॅटर्न आपण डिनोट करतोय त्या स्टेटमेंट पॅटर्नचे पी आणि क्यू हे काय असतात रे? प्राईम कंपोनंट असतात. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय लक्षात आलं. आता ट्रूथ टेबल म्हणजे काय? ट्रूथ टेबल ऍक्च्युली आपण पाहिलेलं आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह तुम्हाला ज्यावेळेस एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस आपण त्याचा ट्रूथ टेबल तयार करत होतो. आता ट्रूथ टेबल मध्ये काय करतो रे? आपण स्टेटमेंटच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज डिनोट करतो. ट्रूथ व्हॅल्यूज काय करतो? मांडतो. मग त्या ट्रूथ व्हॅल्यूज शोज करणारा म्हणजे त्या ट्रूथ व्हॅल्यूज दाखवणारा जो टेबल असतो त्यालाच आपण ट्रूथ टेबल म्हणायचं ना. बघा, लक्ष द्या. अ टेबल विच शोज द पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ अ स्टेटमेंट इज कॉल्ड अ ट्रूथ टेबल. फिनिश. A table which shows the possible truth values of a statement is called a truth table. स्टेटमेंटच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज शोज करणारा टेबल म्हणजेच काय असतो रे? ट्रूथ टेबल असतो. काय अडचण आहे का? ऍक्च्युली ट्रूथ टेबल म्हणजे काय आपण पाठीमागे बघितलंय. आपण ह्याच्यावरती जास्त भर द्यायची काय गरज नाही. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, सर्वात महत्वाचा पॉइंट लॉजिकल इक्विव्हॅलंट.
किंवा लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं बघा. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत असं आपण केव्हा म्हणतो बघा. पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचा, त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू बघायच्या, पुन्हा दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचा आणि तो जो स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलम मध्ये आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू बघायच्या. पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू आणि दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील, बघा लक्ष द्या, पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू आणि दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याची डेफिनेशन बघूया मॅथमॅटिकली. Two statement patterns are said to be equivalent. Two statement patterns are said to be equivalent if their truth tables are identical. बघा, ट्रूथ टेबल्स आयडेंटिकल म्हणजे काय रे? दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट आहेत केव्हा म्हणतो आपण, त्याचे जे ट्रूथ टेबल आहेत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या त्या काय असल्या पाहिजेत? आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजेच काय? सेम असल्या पाहिजेत. कसल्या असल्या पाहिजेत? सेम. तरच आपण त्यांना काय म्हणतो रे? इक्विव्हॅलंट किंवा इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असं म्हणू शकतोय. आता समजा ए हा एखादा पहिला स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि बी दुसरा स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि ते दोघं जर लॉजिकली इक्विव्हॅलन्स असतील तर आपण डिनोट कसं करायचं बघा. इफ स्टेटमेंट्स ए अँड बी आर इक्विव्हॅलंट वी राईट इट ॲज ए इक्विव्हॅलंट बी. या पद्धतीने आपण ते डिनोट करतो, ए इक्विव्हॅलंट बी. बरोबर आहे. दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट असल्यास या प्रकारे आपण ते इक्विव्हॅलंट आहेत असं डिनोट करतो. आता मग फक्त डेफिनेशन सांगूनच करणार नाही ना, डेफिनेशन वरूनच इक्विव्हॅलंट कसे असतात काय असतात हे आपल्या लक्षात येणार नाही. त्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. नेमकं इक्विव्हॅलंट कसं दाखवायचं किंवा दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट आहेत हे सिद्ध कसं करायचं, प्रूव्ह कसं करायचं किंवा शो कसं करायचं हे आपण बघूया. एक एक्झाम्पल घेऊया. पी डबल इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू. हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आपण आता चेक करून बघूया किंवा प्रूव्ह करूया हे इक्विव्हॅलंट आहे. ओके, म्हणजे तुम्हाला परफेक्ट इक्विव्हॅलंट स्टेटमेंट कशाला म्हणायचं कळेल. हे एक्झाम्पल एक जर एक्झाम्पल आपण घेतलं तर आणि सिद्ध कसं करायचं तेही कळेल. ओके, हे जे लिहून दिले स्क्रीनशॉट काढून घ्या. ते एक्झाम्पल बघूया आपण लगेच कसं इक्विव्हॅलंट आहे ते. ओके, बघा आपण कोणते एक्झाम्पल घेणार आहे इक्विव्हॅलंट साठी. फॉर एक्झाम्पल पी डबल इम्प्लाइज क्यू ओके इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, आता लक्ष द्या बाळांनो, इक्विव्हॅलन्स म्हणजे काय हे एक्झाम्पल घेतल्यानंतर लगेच लक्ष देईल तुमच्या. अगोदर याचा आपण ट्रूथ टेबल तयार करूया. ओके, ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर जर ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या आणि हा जो पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आहे ह्या दोन पॅटर्नच्या जर ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या किंवा आयडेंटिकल आल्या तर हे दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट आहेत असं आपण म्हणू शकतोय. तर बघूया मग. सर्वात महत्वाचं ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? पी क्यू हे दोन स्टेटमेंट मांडावं लागणार. त्यानंतर कशा कशाची गरज आहे बघा आपल्याला. पी डबल इम्प्लाइज क्यू अगोदर घ्या किंवा अदरवाईज पी अँड क्यू घ्या किंवा निगेशन पी निगेशन क्यू ची गरज आपल्याला. निगेशन पी निगेशन क्यू मांडलं मी इथं. ओके, त्यानंतर कशाची गरज आहे मला? पी डबल इम्प्लाइज क्यू ची गरज आहे. तुम्ही कोणताही कॉलम कुठेही मांडू शकताय ऍज यू विश. त्यानंतर पी अँड क्यू ची गरज आहे मला. त्यानंतर कोणत्या कॉलमची गरज आहे मला? निगेशन पी अँड निगेशन क्यू ची गरज आहे बघा. ओके, हे झालं हे झालं. आता या दोघांच्या कॉम्बिनेशनचे एक स्टेटमेंट पॅटर्न करायचं आहे मला. पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन
क्यू हा स्टेटमेंट पॅटर्न करायचा आहे. आता बघा लक्ष द्या बाळांनो, खूप सोपा पार्ट आहे. या ट्रूथ टेबल मध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. थोडं केअरफुली लक्ष द्यायचं आपण. आपण कसे मांडतो ट्रूथ व्हॅल्यूज? पहिले काय करतो रे, टी मांडतो पहिल्याची, पुन्हा दुसरं एफ, त्यानंतर दुसऱ्या स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू कसे मांडतो आपण, टी एफ. दोन स्टेटमेंट असल्यानंतर असे ट्रूथ व्हॅल्यूज आपण प्रेझेंट करतो. ओके. आता निगेशन पी म्हणजे काय रे, पीचं निगेशन बघा, या पीचं निगेशन आहे. ओके. टी असेल तर एफ येणार, एफ असेल तर टी येणार. मग इथं टी आहे, निगेशन पी काय येणार, एफ येणार. टी आहे, निगेशन पी काय येणार, एफ येणार. पुन्हा इथं एफ दिले, निगेशन पी काय येणार, टी येणार ना, त्याच्या अपोजिट. एफ दिले, निगेशन पी टी येणार. आता निगेशन क्यू सांगितलं तरी आपल्याला निगेशन क्यू. आता क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं निगेशन क्यू म्हणजे. इथं क्यू आहे, इथं निगेशन क्यू. इथं टी आहे, किती काय लिहिणार तरी मग एफ लिहिणार. एफ आहे टी लिहिणार, टी आहे एफ लिहिणार, एफ आहे काय लिहिणार, टी लिहिणार. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? आता डबल इम्प्लिकेशनचा नियम काय आहे? कोणाकोणामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे? पी आणि क्यू मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. माझा डबल इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो? सेम ट्रूथ व्हॅल्यूज आली तर टी, अदरवाइज एफ. आता कुठं कुठं सेम ट्रूथ व्हॅल्यूज आहेत बघा. जेव्हा पी आणि क्यू मध्ये पहिल्यांदा सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे, टी येणार. अजून कुठं कुठं सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे, शेवटी आहे. जिथं जिथं सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे तिथं टी येणार, अदरवाइज एफ येणार म्हणून सांगितले. ते नियमच आहे त्याचा. ओके. टी डबल इम्प्लाइज क्यू झाला. आता पी अँड क्यूचा नियम काय सांगतो रे, कंजंक्शन. टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. बघा पी आणि क्यू मध्ये बघतोय आपण, हा टी इथं आहे. टी असेल तरच टी. अजून कुठं टी आहे का? नाही. अदरवाइज काय येणार, सर्वत्र एफ येणार. बघा काय अडचण? ओके. आता निगेशन पी अँड क्यू या दोघांमध्ये बघायचं आपल्याला कंजंक्शन. निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये कंजंक्शन बघायचं आहे. पुन्हा कंजंक्शनचा नियम काय सांगतो आपल्याला? सेम असेल तर टी, अदरवाइज एफ येणार ट्रूथ व्हॅल्यू. सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर टी, अदरवाइज सेम असेल तर नाही, टी असेल तर टी, अदरवाइज एफ. कंजंक्शन काय सांगतात आपल्याला? टी असेल तर टी, अदरवाइज एफ. मग बघा निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये टी आहे का कुठं? शेवटी आहे, इथं लास्टला टी आहे, टी येणार. अजून कुठे दुसऱ्या ठिकाणी कुठे टी आहे का या दोघांमध्ये? नाही. म्हणजे काय येणार, एफ येणार, एफ. ओके. आता बाळांनो, हा कॉलम आणि हा कॉलम ह्या दोघांमध्ये मला डिस्जंक्शन बघायचं आहे. ठीक आहे. हा कॉलम म्हणजे काय रे, पी अँड क्यूचा कॉलम. निगेशन पी अँड निगेशन क्यूचा कॉलम. ह्या दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शनचे नियम वापरायचे ह्या दोन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये. बघा लक्ष द्या. डिस्जंक्शनचा नियम काय सांगतो? एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. एफ आहे कुठं कुठं बघा, इथे एफ आहे 2 नंबरला. तिथं अगोदर एफ मागून घेऊया आपण सेकंड नंबरला. ओके. त्यानंतर थर्ड नंबरला पण एफ आहे, एफ आहे. त्यामुळे तिथे आपण एफ मांडू. अदर कोणत्या ठिकाणी एफ आहे का? नाही. म्हणजे काय येणार आहे, टी येणार. आता बाळांनो लक्ष द्या. आपला पी डबल इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट पॅटर्न आहे, बरोबर आहे का? समजा याला मी नॉमेनक्लेचर दिलं, 1 नंबरचा कॉलम दिला, 2 नंबर, 3 नंबर, नंबरिंग जर दिलं कॉलमला, 5 नंबर, ह्याला 6 नंबर म्हटलं, इथं 7 नंबर आणि 8 नंबर. बघा लक्ष द्या बाळांनो, हा स्टेटमेंट पॅटर्न पी डबल इम्प्लाइज क्यू 5 नंबरच्या कॉलम मध्ये बघा, बरोबर आहे का? आणि हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे पूर्ण तो किती नंबरच्या कॉलम मध्ये? 8 नंबरच्या. मग आता 5 नंबरच्या आणि 8 नंबरच्या कॉलम मधले जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या सेम आहेत का चेक करायचं ना आपण. हो का? 5 नंबरच्या कॉलम मधली ट्रूथ व्हॅल्यू पहिली टी आहे, तिकडे पण पहिली टी आहे, दुसरी एफ, तिकडे दुसरी एफ, तिसरी एफ, तिकडे तिसरी एफच आहे आणि चौथी टी. म्हणजे मला सांगा बाळांनो, 5 नंबरच्या कॉलम आणि 8 नंबरचा कॉलम यामधल्या ट्रूथ व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा आहेत तरी सेम आहेत. मग ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत म्हणजे हे दोन स्टेटमेंट पॅटर्न कसे असणार आहेत? इक्विव्हॅलंट असणार, सेम आहेत. मग याचा आन्सर कसं लिहायचं बघा. द ट्रूथ व्हॅल्यूज of column number 5 and 8 are identical, so that identical लाच आपण काय म्हणतो रे, सेम म्हणू शकतो.
are identical or same. Okay, so that P double implies Q is equivalent to P and Q or negation P and negation Q. आता मला सांगा, मी ट्रूथ टेबल तयार केला, या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज बघितल्या, त्यानंतर या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू बघितल्या, दोघं सेम आहेत दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू, त्यामुळे ते दोन स्टेटमेंट पॅटर्न काय म्हणणार आपण, इक्विव्हॅलन्स आहेत. इक्विव्हॅलन्स म्हणजे काय समजलं तर आपण आता हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिजेन्सी हा पॉइंट आपण बघूया. तर बाळांनो, आता आपण नेक्स्ट पॉइंट अभ्यासणार आहोत. तो म्हणजे खूप महत्वाचा पॉइंट आहे, त्याच्यावरती बोर्डाला प्रश्न पडतो असं मी सांगितलं होतं. तो पॉइंट म्हणजे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिजेन्सी. बघा, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिजेन्सी. तुम्हाला एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असतो क्वेश्चन मध्ये आणि तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे का कंटिजेन्सी आहे असं विचारलं असतं. 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन पडतो एक्झाम मध्ये. ओके, तर त्यातला फर्स्ट वन पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे, टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी कशाला म्हणायचं, दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे असं आपण केव्हा म्हणायचं. बघा, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल तयार करायचा. ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर त्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो लास्ट कॉलम असतो, लास्ट कॉलम म्हणजे कसला असणार आहे, जो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा कॉलम असणार आहे ना. मग त्या कॉलम मधील ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या जर समजा सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर टी असल्या किंवा टी आल्या तर त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणायचं, टॉटॉलॉजी म्हणायचं. आता त्याची डेफिनेशन कशी दिली बघा, अ स्टेटमेंट पॅटर्न whose truth values is true. बघा, whose truth value is true for all possible combinations of truth values of its prime component. आता प्राईम कंपोनंट कशाला म्हणायचं सांगितलं तुम्ही, पी आणि क्यू, बरोबर आहे का. बघा, पी आणि क्यू पासून तयार केलेला एखादा स्टेटमेंट पॅटर्न असतो, त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आलेले, टी आल्या, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणायचं, टॉटॉलॉजी म्हणायचं. काय म्हणायचं, टॉटॉलॉजी. बघा, अजून एक सांगतोय, अ स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is true for all possible combination of truth value of its prime component is called as a tautology. ओके, म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व एंट्रीज टी आल्या पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणायचं, टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी डिनोट कसं करतो रे, स्मॉल टी न टॉटॉलॉजी डिनोट करतो आपण. आता एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की टॉटॉलॉजी म्हणजे काय असते नेमकं. ओके, बघा, फॉर एक्झाम्पल पी ऑर निगेशन पी. चेक करूया हे टॉटॉलॉजी आहे का काय आहे ते. ओके, आता याचा ट्रूथ टेबल तयार करावं लागेल तुम्हाला. पहिल्यांदा पी क्यू, निगेशन पी ची गरज आहे मला, निगेशन पी घेतलं मी. त्यानंतर पी ऑर निगेशन पी हा स्टेटमेंट पॅटर्न आहे, तो म्हणजे काय झाला, आपला लास्ट कॉलम झाला. ओके, बघा, लक्ष द्या बाळांनो, आता खूप सोपा पार्ट आहे, एक्झामला 100% क्वेश्चन असतो या टाईप वरती. ट्रूथ व्हॅल्यूज कशा लिहायचा रे, पी च्या टीटी लिहिणार तुम्ही आणि एफ एफ टीटी एफ 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 पी च्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहिले मी. ओके, त्यानंतर काय लिहिणार आहे, क्यू च्या ट्रूथ व्हॅल्यू टी एफ हे अगोदरच आपण सांगितलेलं आहे कसं लिहायचं ते. ओके, आता निगेशन पी म्हणजे काय रे, निगेशन पी म्हणजे काय, पीच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याच्या विरुद्ध ट्रूथ व्हॅल्यू द्यायचे. समजा पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर निगेशन पी ची एफ येणार, पी ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर निगेशन पी ची काय येणार, टी येणार. बघूया, मग इथं पहिली ट्रूथ व्हॅल्यू पी ची काय, टी आहे, मग इथं निगेशन पी ची काय येणार आहे, एफ येणार. दुसरी पण टीच आहे, निगेशन पी ची काय येणार आहे, एफ येणार. तिसरी एफ आहे, इथं मात्र काय येणार, टी येणार निगेशन पी. चौथी पण पी ची काय, एफ आहे, मग निगेशन पी ची काय येणार आहे, टी येणार. ओके, आता बाळांनो लक्ष द्या, या आपण पी क्यू आणि निगेशन पी च्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिल्या. आता पी ऑर निगेशन पी, ऑर म्हणजे काय रे, कंजंक्शन आहे, कंजंक्शन. कोणाकोणामध्ये कंजंक्शन आहे, पी आणि निगेशन पी मध्ये कंजंक्शन आहे. कोणाकोणामध्ये, पी आणि निगेशन पी या दोघांमध्ये कंजंक्शन आहे. या दोघांचाच विचार करायचा. पी हे पहिलं स्टेटमेंट, निगेशन पी हे दुसरं स्टेटमेंट.
कंजंक्शनचा रूल काय आहे, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटच्या जर ट्रूथ व्हॅल्यूज एफ असतील तर कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, एफ येते, अदरवाईज टी. बघूया मग कुठं कुठे एफ एफ आहे, कोणाकोणामध्ये बघायचं, पी आणि निगेशन पी मध्ये बघायचं. बघा कुठे एफ एफ आहे का रे, कुठंही एफ एफ नाही बघा, इथं टी एफ आहे, टी एफ आहे, एफ टी आहे, एफ टी आहे. एफ एफ आहे का, एफ एफ असेल तरच एफ लिहायचं, अदरवाईज टी. म्हणजे एफ एफ कुठंच नाही, म्हणजे काय येणार आहे, पहिल्याची टी येणार, दुसऱ्याची टी, तिसऱ्याची टी आणि चौथ्याची टी. बघा लास्ट कॉलम चेक करा, पी और निगेशन पी हा स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, तो कुठल्या कॉलम मध्ये, लास्ट कॉलम मध्ये. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी सो दॅट द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. असं आपण म्हणू शकतो का नाही, काय अडचण आहे इथे रे. ओके, काय म्हणणार इथे रे, ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी और आपण काय म्हणू शकतो रे, द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आर टी, ऑल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आर टी सो दॅट द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. असं आपण म्हणू शकतोय. बघा लक्ष द्या, कसं लिहिणार तुम्ही हे आन्सर, दोन्ही पद्धतीने लिहू शकता. कसे, ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी so that given statement pattern is a tautology. असं आपण म्हणू शकतो. खूप सोपं आहे. एखादा स्टेटमेंट पॅटर्न देतात, तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे का कंटिन्युएशन आहे विचारलं जातं. टॉटॉलॉजी म्हणजे काय बघितलं आपण, सर्वच्या सर्व एंट्रीज म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मधील सर्वच्या सर्व एंट्रीज कशा असल्या पाहिजे, टी आले पाहिजे, तर त्याला काय म्हणतात, टॉटॉलॉजी. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे कॉन्ट्रडिक्शन. तुम्ही हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. ओके, आता नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो म्हणजे काय रे, कॉन्ट्रडिक्शन. पहिला बघितला आपण टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी कशाला म्हणायचं कळलं, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ट्रूथ व्हॅल्यू चेक करायच्या, त्या जर सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू टी असतील तर त्याला टॉटॉलॉजी म्हणायचं. आता कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय बघा, खूप सोपा पार्ट आहे. आपण आता हे सर्वचे सर्व कट करायची काही सुद्धा गरज नाही, आपल्याला पाहिजे तेवढंच पार्ट कट करायचं. आपण सेम असेच डेफिनेशन करायचे आहे, नो चेंज. ओके, कॉन्ट्रॅडिक्शन. नेक्स्ट पॉइंट काय आहे रे, कॉन्ट्रडिक्शन. आता कॉन्ट्रडिक्शन काय असणार आहे बघा, दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल तयार करायच्या आणि ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स आल्या, म्हणजेच काय एफ आल्या, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणायचं, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, कॉन्ट्रॅडिक्शन. लक्षात येतंय का. मग डेफिनेशन कशी तयार करणार आहे, अ स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is false, whose truth value is false. बघा लक्ष द्या, whose truth value is false for all possible combination of truth values of its prime component is called a contradiction. म्हणणार इथं काय म्हणणार आहे, कॉन्ट्रॅडिक्शन. कंपॅरेटिव्हली स्टडी करायचा. टॉटॉलॉजी म्हणजे काय करणं, सेम तशी डेफिनेशन आहे कॉन्ट्रडिक्शनची, फक्त टॉटॉलॉजी मध्ये टी येणार, कॉन्ट्रडिक्शन मध्ये काय येणार आहे, एफ येणार. आणि कॉन्ट्रडिक्शन आपण डिनोट कसं करणार आहे, स्मॉल सी न डिनोट करणार. कशाने डिनोट करणार, स्मॉल सी न. कॉन्ट्रडिक्शन इज डिनोटेड बाय स्मॉल सी. ओके, बघा अजून एकदा सांगतो मी, ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर फॉल्स आले पाहिजे. काय आले पाहिजे, फॉल्स. अ स्टेटमेंट पॅटर्न
whose truth value is false for all possible combination of truth values of its prime component. It is called as contradiction. लक्षात येतंय का? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व एंट्रीज काय आल्या पाहिजे रे? फॉल्स आल्या पाहिजे. त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणतो रे? कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. काय म्हणतो? कॉन्ट्राडिक्शन. आता त्याचे एखादे एक्झाम्पल बघूया आपण. कॉन्ट्राडिक्शनचे एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेचच लक्षात येईल. ओके, एक्झाम्पल घेतल्याशिवाय लक्षात येणार नाही. खूप सोपा पार्ट आहे. बघू त्याचं एखादे एक्झाम्पल काय आहे ते. बघा त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. पी अँड निगेशन पी इज अ कॉन्ट्रडिक्शन म्हणून सांगितले बघा. फॉर एक्झाम्पल पी अँड निगेशन पी घेऊया. हे कॉन्ट्रडिक्शन आहे, ऑलरेडी आहे. आपल्याला एक्झाम्पल म्हणून घ्यायचं म्हणून आपण असणारच घेणार. आता नसणार घेणार का रे? नाही घेणार. मग पी अँड निगेशन पी बघूया काय होतंय. कारण हे कॉन्ट्रडिक्शन आहे ऑलरेडी, पण ते कसं आहे ते बघूया आपण. ओके, बघा लक्ष द्या. पी क्यू निगेशन पी ची गरज आहे मला आणि पी अँड निगेशन पी ची गरज आहे. बरोबर आहे का? ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या. मग पी अँड निगेशन पी चे ट्रूथ व्हॅल्यूज काय येतात पाहायचं. पी अँड निगेशन पी चे ट्रूथ व्हॅल्यूज जर समजा एफ आल्या तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय म्हणणार? कॉन्ट्रडिक्शन आहे. टी आल्या तर टॉटोलॉजी म्हणणार. आणि टी आणि एफ दोन्ही नाही जर आले, समजा टी पण नाही आणि एफ पण नाही म्हणजे मिक्सड आल्या, तर त्याला कंटिन्युएशन म्हणायचं. तो नेक्स्ट पॉईंट आहे. आता हे बघूया आपण. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार आहे? टी टी एफ एफ. ह्या पी च्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिले आपण. त्यानंतर क्यू चे ट्रूथ व्हॅल्यूज काय लिहिणार आहे? टी एफ टी एफ. हे फिक्सच आहे. तर निगेशन पी म्हणजे काय रे? टी च्या अपोजिट लिहायचं. टी पी पी चे जे ट्रूथ व्हॅल्यूज आहे त्याच्या अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे. म्हणजे पी ची टी म्हणजे निगेशन पी चे काय येणार? एफ येणार. टी इथं काय येणार? एफ येणार. इथं एफ आहे, इथं टी येणार. इथे एफ आहे, इथं काय येणार? टी. हे निगेशन पी झालं. आता पी आणि निगेशन पी मध्ये आपल्याला कंजंक्शन चेक करायचं. काय चेक करायचं रे? कंजंक्शन. ऍड दिले ऍड. पी आणि निगेशन पी मध्ये काय चेक करायचं आहे? ऍड चेक करायचं आहे. ऍड म्हणजे काय रे? कंजंक्शन. मग त्याचा नियम काय रे? दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी असतील तर कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असते रे? टी असते. अदरवाईज एफ असतं. म्हणजे टी टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. बघा कुठं टी टी आहे का? पहिल्याला टी टी आहे का? नाही. इथं नाही. एफ टी आहे, एफ टी आहे आणि टी एफ टी एफ आहे. टी टी आहे का? नाही. टी टी असेल तरच टी, अदरवाईज काय म्हणतो आपण? एफ. म्हणजे काय येणार आहे रे? पहिलं एफ येणार, दुसरं एफ, तिसरं पण एफच येणार आणि चौथी काय येणार? एफ येणार. मग बाळांनो पी आणि निगेशन पी च्या ऑल ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत रे? फॉल्स आहेत. मग पी अँड निगेशन पी ला आपण काय म्हणणार? कॉन्ट्राडिक्शन म्हणणार. याचा आन्सर कसं लिहायचं बघा. ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज ऑर एंट्रीज म्हणा. ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज, all the truth values in last column are F false, so that given a statement pattern is a contradiction. बाळांनो खूप सोपा पार्ट आहे. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न घ्यायचा, त्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा, त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करायचा. तो स्टेटमेंट पॅटर्न लास्ट कॉलम मध्येच येणार. बरोबर आहे का? मग त्या लास्ट कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करायच्या. त्या जर फॉल्स असतील तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय म्हणणार आपण? कॉन्ट्रडिक्शनचा आहे. त्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी असतील तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी आहे म्हणणार. बरोबर आहे का? बघा 2 पॉईंट बघितले. टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन. लास्ट कॉलम मध्ये एंट्रीज जर टी असतील, सर्वच्या सर्व एंट्रीज टी असतील तर त्याला टॉटोलॉजी म्हणायचं. आणि लास्ट कॉलम मधल्या सर्वच्या सर्व एंट्रीज जर फॉल्स असतील त्याला काय म्हणणार आपण? कॉन्ट्रडिक्शन म्हणायचं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता कंटिजेन्सी म्हणजे काय बघूया लगेच. ओके,
बघूया आता कंटिजेन्सी म्हणजे काय. लास्ट वन पॉइंट आहे, त्यानंतर याच्यावरती एक एक्सरसाइज दिलेला आहे, एक्सरसाइज 1.2 मॅथमॅटिकल लॉजिक. त्यामध्ये एक्सरसाइज 1.2 आपण अभ्यासणार आहोत नंतर. आता लास्ट एक पॉइंट राहिला तो बघूया आपण. बघा तो पॉइंट काय आता लास्टचा, कंटिजेन्सी. कंटिजेन्सी आता कंटिजेन्सी म्हणजे काय बघा, अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड ॲज अ कंटिजेन्सी. बघा दिलेला स्टेटमेंट पॅटर्न एक तर टॉटोलॉजी पण नसतो आणि कॉन्ट्रडिक्शन पण नसतो. म्हणजे टॉटोलॉजी नाही म्हणजे त्याच्यात ट्रूथ व्हॅल्यूज टी पण नसतात आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय नसतात रे, एफ पण नसतात. म्हणजे सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज टी नसतात किंवा सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज एफ नसतात. त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणायचं, कंटिजेन्सी. म्हणजे कंटिजेन्सी म्हणजे काय बघा, मिक्स्ड ट्रूथ व्हॅल्यू असणार त्याच्यात. टी एफ मिक्स्ड ट्रूथ व्हॅल्यू ज्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये येतात त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणायचं, कंटिजेन्सी म्हणायचं. लक्षात येते. मग याची डेफिनेशन बघा कशी लिहिणार तुम्ही. अ स्टेटमेंट पॅटर्न which is neither tautology nor contradiction is called as contingency. बघा, a statement pattern which is neither tautology nor contradiction is called as a contingency. की दिलेला स्टेटमेंट पॅटर्न तो टॉटोलॉजी पण नसतो आणि कॉन्ट्रडिक्शन पण नसतो, अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणणार रे, टॉटोलॉजी म्हणणार. आता आपण टॉटोलॉजी कंटिजेन्सी म्हणणार. आता टॉटोलॉजी आपण कशाने डिनोट करतो रे, टी ने डिनोट करतो. कॉन्ट्रडिक्शन कशाने डिनोट करतो, सी न. कंटिजेन्सी डिनोट करायची काही गरज नाही. ओके. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कंटिजेन्सीचे एखादी एक्झाम्पल बघू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल तिन्ही मधला फरक. ओके, मग तिन्हीची एकदा हायलाइट घेतो रिव्हिजन, मग आपण थांबूया. आता हे एक्झाम्पल बघूया कंटिजेन्सीचं. फॉर एक्झाम्पल समजा जर मी एक्झाम्पल घेतलं पी अँड क्यू घेतलं, ओनली पी अँड क्यू, कोणतेही घेतलं चालतं पण आपण सोपं घेऊया सुरुवातीला. बघा आता लक्ष द्या, समजण्यासाठी आपल्याला सोपाच पार्ट बघावा लागेल. पी अँड क्यू हा स्टेटमेंट पॅटर्न तयार केलाय मी. पी अँड क्यू हा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आपल्याला त्यांनी. ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय देणार, टी एफ. ह्याच्या काय येणार आहे, टी एफ येणार. मग आता मला सांगा अँडची कंडिशन काय सांगते आपल्याला, अँडची कंडिशन रे टी असेल तरच टी, अदरवाईज काय असणार आहे, एफ असणार आहे. मग कुठं कुठं टी आहे बघा, पहिल्यांदा टी आहे, टी येणार. अजून दुसऱ्या कोणत्या ठिकाणी टी आहे का, नाही. अदरवाईज काय येणार आहे, एफ येणार. आता बघा लक्ष द्या बाळांनो, टी असेल तरच टी, अदरवाईज काय, एफ. ओके, हे कोणाची कंडिशन आहे, अँडची, कंजंक्शनची. मग इथं लास्ट कॉलम चेक करा, ह्यातले सर्वच्या सर्व एंट्रीज टी आहेत का रे, नाही. सर्वच्या सर्व एंट्रीज फॉल्स आहेत का, एफ आहेत का, नाही. म्हणजे टॉटोलॉजी नाही, कॉन्ट्रडिक्शन नाही, मिक्स्ड एंट्रीज आहेत. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत रे, मिक्स्ड ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. मग मिक्स्ड ट्रूथ व्हॅल्यूज असतील तेव्हा आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणतो रे, कंटिजेन्सी म्हणतो. काय म्हणतो, कंटिजेन्सी. म्हणजे आन्सर कसं लिहायचं बघा, ऑल द एंट्रीज किंवा ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज in last column are mixed म्हणा किंवा neither टी nor false म्हणा. ओके, आर मिक्स्ड असं जरी म्हणलं चालते. किंवा आपण यालाच काय म्हणतो रे, कंसात काय म्हणू शकतो रे, नायदर टी नॉट, नाही नायदर टी नॉर फॉल्स असं म्हणण्यापेक्षा टी आणि फॉल्स
आहेत ना त्याच्यामध्ये, तसं म्हणू शकत नाही आपण. आपण असं म्हणू शकतो फक्त मिक्स्ड आहेत असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो रे? मिक्स्ड आहेत. सो दॅट गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिजेन्सी. खूप सोपा पार्ट होता बाळांनो, बघा लक्ष द्या. पुन्हा एकदा रिवाइज करतोय. कंटिजेन्सी म्हणजे काय रे? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज मिक्स्ड असल्या पाहिजे. टी आणि एफ असे मिक्स्ड असतील तर त्याला कंटिजेन्सी म्हणायचं. टॉटॉलॉजी कशाला म्हणायचं? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलम मधील सर्वच्या सर्व जर ट्रूथ व्हॅल्यूज टी आल्या, सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्या? टी आल्या, तर त्याला टॉटॉलॉजी म्हणायचं. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मधील ट्रूथ जो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्या कॉलम मधील सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज जर एफ आल्या, सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्या? एफ आल्या, तर त्याला आपण काय म्हणणार? कॉन्ट्रडिक्शन म्हणणार. आणि दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मधील सर्वच्या सर्व एंट्रीज और ट्रूथ व्हॅल्यूज जर मिक्स्ड आल्या, म्हणजे टी एफ जर आल्या, तर त्याला आपण काय म्हणतो? कंटिजेन्सी म्हणतो. खूप सोपा पार्ट आहे. लास्ट कॉलम मधील सर्व एंट्रीज जर टी आल्या तर टॉटॉलॉजी. ओके. लास्ट कॉलम मधील सर्वच्या सर्व एंट्रीज जर फॉल्स आल्या तर कॉन्ट्रडिक्शन. आणि लास्ट कॉलम मधील सर्वच्या सर्व एंट्रीज जर मिक्स आल्या तर कंटिजेन्सी. फिनिश. काय अडचण आहे ह्याच्यामध्ये? आता ह्याच्यावरती एक एक्सरसाइज आहे बघा. कशावरती एक्सरसाइज असणार? आपण स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं ते बघितलं होतं. त्याचा ट्रूथ टेबल कसा तयार करायचा ते पण पाहिलं होतं आपण. पुन्हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट कशाला म्हणायचं ते पण पाहिलं होतं. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणतो बघा? लॉजिकल कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट लेटर यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो आपण. बरोबर आहे का? ट्रूथ टेबल कशाला म्हणायचं? ट्रूथ टेबल म्हणजे काय रे? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज डिनोट करण्यासाठी जो टेबल वापरतो आपण त्याला ट्रूथ टेबल म्हणतो. ओके. त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स पाहिलं होतं. इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं रे? जर समजा दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेत, पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज आणि दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज जर सेम आल्या तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत असं आपण म्हणतो. बरोबर आहे का? लास्ट वन एक महत्वाचा पॉईंट पाहिला होता, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिजेन्सी. टॉटॉलॉजी कशाला म्हणायचं? ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी, देन द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. ओके. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर फॉल्स, देन द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन. अँड all entries in last column are mixed, then the statement pattern is contingency. Okay. हा पार्ट इथे संपलेला आहे. याच्यावरती आता नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज बघणार आहोत. खूप सोपा पार्ट आहे. तुम्ही याचा स्टडी करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, अगोदर समजून घ्या. सॉल्व्ह करून दिलेली एक्झाम्पल आहे ती सोडवा. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. ओके. थँक्यू व्हेरी मच.